स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून प्रमुख पाहुणे इकडे आलेले आहेत, त्यांचा आपण इकडे विशेष सन्मान करणार आहोत. एकता चॅम्पियन ट्रॉफी सीझन 2 वसई-विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय ऋषीदादा देसाई यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहे. मी आदरणीय भरत मोरे सर यांना विनंती करेन, आपण ऋषीदादा देसाई यांचा इकडे यथोचित सन्मान करतोय. त्याच्यानंतर आदरणीय रंजन दादा यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. मागच्या महिन्यामध्ये हितविक 24 MPLचा चॅम्पियन संघ ठरला. खऱ्या अर्थाने खूप ओव्हरची स्पर्धा रंजन दादा आपण एन्जॉय करताना पाहिले. अभिनंदन. त्या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून आपण आलात. त्याच्यानंतर सन्माननीय समाधान दादा वेळोवेळी आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन करतात, त्यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. आदरणीय भरत मोरे सर यांच्या शुभ हस्ते त्यांच्याकडे यथोचित सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आदरणीय सुयोग जाधव सर यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं, आपले सुद्धा दादा मनापासून आभार असतील. विशेष अतिथी म्हणून आपण आलात, आपल्या सर्वांचे मनापासून आभार असतील. आदरणीय कपिलजी पाटील सर आपणा सुद्धा मी विनंती करतो, आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आदरणीय कपिलजी पाटील सर आपणास विनंती करतो, आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपला सुद्धा इकडे यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेची आठवण म्हणून एक स्पेशल सन्मान चिन्ह देऊन आदरणीय कपिलजी पाटील सर ओंकार 11 संघाचे संघमालक आपण सुद्धा यायचे, आपला सुद्धा इकडे यथोचित सन्मान केला जाईल. रितेशजी आपण सुद्धा यायचे, आपला सुद्धा इकडे यथोचित सन्मान केला जाईल. फायनलच्या मॅच मध्ये पराभवाच्या साहाय्यामध्ये सावा लागला रनर-अपचा संघ सीझन 2 मध्ये. प्रतापच संघ पहिल्यांदा खेळत असताना खूप चांगली कामगिरी या एकता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. अभिनंदन रितेश, आपल्या संपूर्ण टीम साठी खूप चांगला खेळ आपण केला. त्यानंतर या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर आपण सातत्याने ज्यांना पाडू, आदरणीय गंभीरजी पाटील सर आपण सुद्धा यायचं सर, आपल्या इकडे यथोचित सन्मान केला जाईल. गंभीरजी पाटील सर, त्याच्यानंतर आमचे दुसरे अंपायर सन्माननीय राहुलजी सर आपण सुद्धा यायचंय. दोन्ही ऑफिशियल अंपायर सकाळपासून खूप चांगली कामगिरी आणि सातत्याने आपण पाहतो. सन्माननीय ऋषीदादा देसाई यांच्या शुभ हस्ते गंभीरजी पाटील सर यांच्याकडे यथोचित सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर दुसरे ऑफिशियल अंपायर राहुल सर यांचा सुद्धा इकडे यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय रंजन दादा यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. पाटील नेटवर्कचे ऑपरेटर मुन्नाबाई आपण सुद्धा यायचंय. सकाळपासून या स्पर्धेला उद्घाटन सोहळा पार पडला, खूप चांगली कामगिरी. आमचे कॅमेरामॅन सूरज यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. सुयोगजी जाधव सर यांच्या शुभ हस्ते पाटील नेटवर्कचे ऑपरेटर मुन्नाबाई यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करतोय. आदरणीय कपिलजी पाटील सर आपणा सुद्धा मी विनंती करतो, आपण सुद्धा पुढे यायचंय. समाधान दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा इकडे यथोचित सन्मान केला जाईल. स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून आपण आलात, आपल्या मनापासून आभार असतील. आणि सकाळपासून स्कोरिंगची भूमिका निभावताना एकही चूक न करणारे आमचे ऑफिशियल स्कोरर महेश गुप्ता आपण सुद्धा यायचंय, आपला सुद्धा इकडे यथोचित सन्मान केला जाईल. सकाळपासून एकही मॅच ब्रेक न घेता स्कोरिंग केली, खूप चांगली कामगिरी. महेश गुप्ता ऑफिशियल स्कोरर यांच्याकडे यथोचित सन्मान केला जातो. या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड सन्मान चिन्ह देण्यात येते. त्याच्यानंतर आज आपण समालोचन क्षेत्रामध्ये असूनही आवाज ऐकत होता आदरणीय अनिल बेनबन्सी सर यांचा सुद्धा इकडे यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय भरत मोरे सर यांच्या शुभ हस्ते सकाळपासून यांचा सुद्धा आपण समालोचन क्षेत्रात आवाज ऐकत होतो. खूप चांगली साथ सकाळपासून आम्हाला त्यांनी दिली. एक सन्मान अजून केला जाईल, ते मार्फत खूप खूप आभार असेल आणि त्याचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय.
चला यानंतर वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर सिद्धिविनायक गोकिवरे टीम. सिद्धिविनायक गोकिवरे, आपण टर्फच्या आतमध्ये या, आपण बाहेर आहात सगळे, प्लीज सगळ्यांना आतमध्ये यायचंय. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल असं वाटत नाही. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर आकाश कांबळी अलेक्स. मी विनंती करेल सन्माननीय समानदादा काळे यांना की आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देऊन गौरव करायचा आहे. अलेक्स खूप चांगली कॅच आणि मला वाटतं सर्वोत्तम कॅच होती, त्याने कन्वर्ट केली होती. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? कोण? ऋतिक. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने खूप चांगली बॉलिंग केली, इकॉनॉमिकल बरोबर चांगले विकेट्स मिळवले आणि आपल्या संघाला फायनल मध्ये येण्यापर्यंत मदत केली, मिस्टर पार्थ जोशी. मी विनंती करेल कपिल पाटील यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी पार्थ जोशी. काल माडाला 6-17 दिल्या होत्या, आज केल्या करू नाही दिल्या, अशी काहीची कहाणी आहे. सो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पार्थ जोशी आणि त्याचा गौरव केला जातोय. संघ मालक आहेत कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन पार्थ. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, आता तरी गेस करा कोण आहे? राकेश. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर शिवम राय. शिवम राय फ्रॉम ओमकार 11. चला त्याच्या जागी कोणीतरी या. मी विनंती करेल समानदादा काळे यांना की आपण रंजनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा किताब देऊयात. शिवमराव नाही आणि त्याच्या अनुपस्थित नितेश परमार हा किताब घेत आहेत. त्यानंतर सांघिक पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावणारा संघ अर्णा 11. अर्णा 11 संघाचा कोणी प्रतिनिधी? पियुष, रोहन या. विनंती करेल अनिल वेनबन्सी यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ, संघाचं नाव आहे वान्या 11. बोलूया. मी विनंती करेल सुयोग जाधव यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं. सुयोग जाधव यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. बघाची वैयक्तिक पारितोषिक आहेत, त्यांच्यासाठी सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून काही बक्षिसं आहेत. टी शर्ट ट्रॅक सोपारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डर अलेक्स, आपण यायचंय. सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट ट्रॅक देण्यात येते वैयक्तिक पारितोषिकांसाठी. अलेक्स त्याचा मानकरी. त्यानंतर बेस्ट बॉलर पार्थ जोशी, आपण सुद्धा व्हायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पार्थ जोशी. शॉर्ट्स आणि टी शर्ट आहे. आय थिंक स्लीवलेस आहे. बेस्ट बॅटर शिवम राय. हो हो, हा किताब घेण्यासाठी आलेला आहे. थँक्यू सो मच सोपारा स्पोर्ट्स, हबीब भाई आणि मिनाज सर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात येणारे हे किट आहे. त्यानंतर सांघिक पारितोषिक दुसरं म्हणजे उपविजेतेपद ज्या संघाने पटकावलंय, हार्डकोर परफॉर्मन्स राहिला आणि ज्या संघाने खरोखरच सर्वांना प्रभावित केलं
प्रत्येक क्षणाला आपलंसं बनवलं आणि प्रत्येक पैलूला आजमावत असताना स्वतःची जान झोकत असताना अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवला आणि ज्या वेळेला ओपनचा संघ समोर आला त्यावेळेला थोडे कमी जरूर पडले, परंतु त्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रत्यामध्ये त्यांना उपविजेते पदाचं बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. मी विनंती करेल ओमकार 11 टीमला आपण यायचंय आणि हा गौरव स्वीकारायचा. मी विनंती करेल संबंधाता काळे आणि रंजनदादा पाटील यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर या. ओमकार 11 प्लीज कम. मी विनंती करेल सगळ्यांनी की आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या टीमसाठी. अंडररेटेड टीम, पण जो परफॉर्मन्स केला तो खरोखरच वाखाणण्याजोगे राहिला आणि त्यांना ही रनरअप ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातो. अभिनंदन ओमकार 11, ओमकार अँड रितेश, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड बॉयज. त्यानंतर अंतिम बक्षीस देण्या अगोदर एक विशेष सन्मान आहे. या स्पर्धेसाठी सर्वात मोठे योगदान ज्यांचं राहिलं, नेहमीच एकता बॉईज या संघासाठी जे ऍज अ पॅकर म्हणून आम्हाला लाभतात आणि वेळोवेळी मदत करतात, वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे राहतात, असे या स्पर्धेमध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे असे भाऊ म्हात्रे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. ते अनुपस्थित आहेत, त्यामुळे मी पियुष चौधरी यांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पियुष चौधरी आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करेल ऋषिदादा देसाई यांना. सर्वांना विनंती आहे, एकता बॉयचे जेवढे प्लेयर्स आहेत भाऊ म्हात्रे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. थँक्यू सो मच भाऊ आपण केलेला विशेष सहकार्याबद्दल. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, एका खेळाडूला 2 बक्षिसं जाऊ शकतात ऍज पर डेटा. कोण आहे बोलो, राखे अगर रहेगा तो बोलेंगे गुलू को दे दो, कोई दिक्कत नहीं है. मैन ऑफ द सीरीज, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, एंड दिस अवॉर्ड गोes to मिस्टर राकेश नाईक, गोकुळाचा वंडर बॉय, आणि तो ठरतो मॅन ऑफ द सिरीज. मी विनंती करेल ऋषिदादा देसाई आणि रंजनदादा पाटील यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली लंबोदर क्रिएशन यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरीनं सोपारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली कॅप, शॉर्ट अँड टी शर्ट. खूप खूप अभिनंदन राकेश. एक वेळ होती असं वाटत होतं टीम बॅलन्स बनली की माहित नाही आयकॉन कोण भेटेल माहित नाही आणि शेवटी फायनल मारली आहे. खूप खूप अभिनंदन राकेश. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार जे प्रेक्षक आम्हाला लाभले, त्यानंतर आमचे टर्फ आले, त्यानंतर आमचे युट्यूब, आमचे कॉमेंटेटर्स, आमची संपूर्ण एकता बॉय टीम, त्यानंतर जेवढे पुरस्कार श्री साई स्पोर्ट्सचा विशेष आभार, त्यानंतर अर्ना 11 भाऊ म्हात्रे यांचा मनापासून आभार, लंबोदर क्रिएशन यांचा मनापासून आभार, RS ग्रुप रोहनदादा सावंत यांचा मनापासून आभार, त्यानंतर राजन स्पोर्ट्स मंथन रेसॉर्ट यांचा सुद्धा मनापासून आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल सो मच. आणि शेवटी घेऊन जातो अंतिम विजेतेपदाकडे जो ठरला एकता चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 चा मानकरी चॅम्पियन टीम, द टीम नेम सिद्धिविनायक गोखिवरे. प्लीज कम. मी विनंती करेल सिद्धिविनायक गोखिवरे टीमचे सर्व मेंबर्स आपण यायचे आणि संपूर्ण टीम रंजनदादा पाटील, ऋषिदादा देसाई, समंदादा काळे, सुयोग जाधव आपण सगळ्यांनी जॉईन व्हायचे. चॅम्पियन टीम ऑफ एकता चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 2 सिद्धिविनायक गोखिवरे. काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय, अनबीटन राहिलेत आणि अनबीटन राहत असताना लो स्कोरिंग हाय स्कोरिंग सगळ्याच मॅचेस वरती आपली पकड आणि अखेरकार ही एकता चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 ची ट्रॉफी आपल्या नावे. अशा प्रकारे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. चुकून मागून कोणाचा राहिला असेल तर त्यांचा सुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू सो मच.